नमो भगवते वासुदेवाय। व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमतस्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं आता हे 7वं प्रकरण सुरू झालेलं आहे। या 7व्या प्रकरणामध्ये अज्ञान खंडन आहे। मागच्या 6व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी शब्द खंडन केलं, तेव्हा हे अज्ञान खंडन करणं आणि लोकांना अज्ञान नाही हे दाखवणं मोठं कठीण काम तसं झालं, पण ज्ञानोबांच्या दृष्टीने ते अति सोपं आहे, पण आपल्या दृष्टीने ते बहुत महाकठीण आहे। हे अज्ञान ज्याला म्हणतात आणि ज्ञान ज्याला म्हणतात, हे दोन जे धर्म आहेत आपले, ज्ञान आणि अज्ञान, हे असतात कुठे?
याच्याबद्दलच अज्ञान आहे. आम्हाला अज्ञान आहे कळून नये, आम्ही अज्ञानी आहोत. पण मग तुमचं अज्ञान राहतं कुठे? म्हणजे आम्हाला अज्ञान आहे आणि ते अज्ञान कुठे आहे हे पण माहिती नाही. मग तुम्हाला ज्ञान आहे का त्या अज्ञानाचं? अज्ञानाचं ज्ञान तेही माहिती नाही. त्यामुळे इतका गोंधळ आहे या ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीमध्ये, जनतेमध्ये, लोकांमध्ये, आणि विशेषतः आमच्या साधकांमध्ये हा गोंधळ राहू नये. जगाचा गोंधळ तर मिटवायला आता ते जग जाणून, परंतु विशेषतः जे गुरु प्रदत्त साधक आहेत, ज्यांनी गुरुंकडून दीक्षा घेतली, आणि विशेषतः ज्ञानोबांची जी साधना आहे ती साधना घेऊन जे या मार्गात आलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी तरी या ज्ञान आणि अज्ञानाच्या कल्पना सुस्पष्ट व्हायला पाहिजे. त्या जर इतर लोकांसारख्या जर आल्या तर मग काय इतर लोकांच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून ज्ञानोबांची ही तळमळ आहे. ज्ञानोबा आपला हा अज्ञान खंडनाचा विस्तार आपल्या गुरुपुढे करून राहिलेले. ते सद्गुरूंना सांगून राहिले, महाराज हे असं असं आहे. तेव्हा हा ज्ञानाचा जो प्रकार आहे तो आपल्यामध्ये आहे, मान्यच करावं लागतं अज्ञान. कारण या जगाला जी विशालता लाभलेली आहे त्या विशालतेमध्ये इतकं मोठं ज्ञान भरलेलं आहे जगाचं, जगाच्या वस्तूचं, जगाच्या कर्माचं, जगाच्या अनेक प्रकारचं ज्ञान आहे. ज्ञान 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 ज्याला म्हणतात, त्या ज्ञानाच्या असंख्य शाखा पुन्हा आम्ही तयार केलेल्या आहेत. कला शाखा आहे, वेगळ्या प्रकारच्या कला आहे, 16 कला आहेत. चित्रकला, गायन कला, अनेक प्रकारच्या कला आहेत, त्यांचं ज्ञान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक प्रकार आहेत, जसं वकिली आहे, डॉक्टरकी आहे, नाना प्रकारचे व्यवसाय आहेत, त्यांचं ज्ञान आहे. शेती आहे, अनेक प्रकार आहेत. तेव्हा हे जे ज्ञान 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 ज्याला म्हणतात, हे ज्ञान आणि या ज्ञानाच्या आश्रयाने राहणार अज्ञान आहे. ज्ञानाच्या आश्रयाने राहणार अज्ञान आहे. अज्ञान कुठे राहत? मग ज्ञानाच्या जवळ राहत. कारण ते अज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या दोन्ही अशा ज्या स्तरा आहेत त्या इतक्या विलक्षण आहेत की हे जे अज्ञान आहे ते अज्ञान आम्हा माणसांमध्ये, पशु प्राण्यांमध्ये ते अज्ञान फार आहे. ते बिचारे मूर्तिमंत अज्ञानाचं स्वरूप आहे. असलं तर किंचित थोडस आहे, खाण्यापिण्यापुरतं, जगण्यापुरतं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. परंतु माणसामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान थोडस विकसित झालेलं आहे. परंतु हे जे ज्ञान ज्याला म्हणतो, हे ज्ञान थोडस आहे. आणि त्या थोड्याशा ज्ञानाला चिटकून असलेलं जे अज्ञान आहे ते विपुल आहे, फार आहे. आता हा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आहे आमच्या मध्ये की ज्ञान मोठं का अज्ञान मोठं? पुन्हा दुसरा प्रश्न असा होतो की ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये कोणतं खरं आणि कोणतं खोटं? खरं खोटं कोणतं?
यामध्ये आम्ही इतके भांबावून गेलो आहोत की आम्हाला हे समजत नाहीये की अज्ञान खरंय का ज्ञान खरंय, अज्ञान खोटंय का ज्ञान खोटंय. तेव्हा अशा प्रकारचा हा जो भांबावलेला प्रसंग आहे, भ्रांतीरूप असा हा जो प्रकार आहे, हा नष्ट करण्यासाठी ज्ञानोबांनी हा विषय घेतलेला आहे, अज्ञान खंडनाचा. ज्ञानोबा आपल्याला त्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या काही उड्या पाहून वाचून दाखवतो. आपण ज्ञानेश्वरी वाचलेली म्हणून बरं आहे, नाही तर फार कठीण झालं. हे जे अज्ञान आणि ज्ञान आहे ते कसं आहे ते ज्ञानोबा ज्ञानेश्वरीने सांगून दिलेले आहे आपल्याला. आता आपल्याला त्यावेळेला काही माहिती नव्हतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगत होते 7व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. तेवढा जो 7 जेथून उपजे तया ते आधी हे साजे. हे जे अज्ञान अज्ञान म्हणतात हे कधीपासून येऊ आपल्यामध्ये, ते मोठं विचित्र आहे. किती आहे, केवढा आहे, कुठे आहे, कधीपासून आहे, किती प्रश्न झाले बघा. आणि यातलं एकही प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येणार नाही, म्हणजे आपल्यामध्ये आहे असं हे जे बाहेरलं अज्ञान आहे हे कधीपासून यांच्यामध्ये. तर त्याचं उत्तर असं आहे की ते आम्हाला माहिती, म्हणजे त्या अनादि आहे. अन म्हणजे नाही, आधी, याला आरंभच नाही, कधीपासून याचा आरंभच आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये अज्ञान आहे, परंतु ते केव्हापासून आलेलं आहे हे आम्हाला माहिती नाही, म्हणून त्याला अनादि म्हटलं गेलेलं आहे. ते ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगत होते. म्हणजे जो 7 जेथून उपजे, जो जिथून निर्माण होतो तिथून त्याची जन्मभूमी असते. हे तर खरं की नाही. आपला जन्म ज्या गावात झाला ती आपली जन्मभूमी. तसं अज्ञान जिथे जन्माला आलं ती त्याची जन्मभूमी, तिथून ते मुक्त होते. आता आम्हाला हेच माहिती नाही की तो कुठे जन्माला, त्याची जन्मभूमी आम्हाला माहिती नाही अज्ञानाची, म्हणून त्याला अनादि म्हणून जाऊ द्या, त्याला काही आरंभच नाही. तेव्हा तसे अज्ञान मुळात काम करण्याला जो जेथून उपजे तया ते आधी हे साजे. आता नाही चित्तो म्हणजे कुठून या. वास्तविक अज्ञान काय आहे? अज्ञान काही पदार्थ आहे का, वस्तू आहे का, वस्तू तेही समजत नाही मला. अज्ञान आहे एवढं कळतं, आणि ते का कळतं? ज्ञानामुळे. ज्ञानामुळे अज्ञान आहे हे कळतं, परंतु ते ज्ञान कसं आहे, अज्ञान कसं आहे ते नाही कळत. म्हणून ज्ञानोबा सांगतात की त्या अज्ञानाची जात काय आहे, प्रकार काय आहे, काय स्वरूप आहे त्या अज्ञानाचं विचार नाही सांगतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ते नाहीच आहे. अहो असं काय करतात ज्ञानोबा, आम्ही अज्ञानी लोक, आमच्यामध्ये ते अज्ञान भरलेलं आहे, आम्ही अनेक 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 गोष्टी जाणू शकत नाही, म्हणून ते आमच्यामध्ये आहे. आता तुम्ही आत्मस्वरूपामधून बोलतात. ज्ञानोबाचा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे. हा अमृताचा अनुभव आहे, आणि हे अमृत आपल्यामध्ये असतं. ज्ञानोबा आपल्याला जो अनुभव सांगून राहिले त्यांचा तो आत्म्याचा अनुभव आहे, आणि आत्म्याचा अनुभव सांगणारा महात्मा त्याच्या ठिकाणी अज्ञान कशाच नाही. म्हणून ते म्हणतात अज्ञान नाहीच आहे. आणि जेव्हा ते असं म्हणतात की अज्ञान नाहीये, कारण आत्म्याजवळ अज्ञानच नाही. आत्म्याचा स्वयंप्रकाश आहे, सगळं दाखवणारा असा आहे तो. तिथं हे जगाचं ज्ञान नाही, ते त्याचं
सापेक्ष असं अज्ञान तेही नाही. हे ज्ञान आणि अज्ञान जे आहे हे आपल्या जगातल्या लोकांमध्ये जे देहबुद्धीत आहे, जीव बुद्धीमध्ये जे आहे त्यांच्यामध्ये अज्ञान असतं. ज्ञानोबा शिवतत्वात आहे, आत्मतत्वात. आत्मानुभूतीमधून ते बोलतात आणि आम्ही देहालाच म्हणून द्यावं. आम्हाला आत्म्याचा मुळीच काही पत्ता नाही. जो आत्मा आमचा सुदोदित आमच्या देहामध्ये नांदतो आहे, अखंड नांदतोय, या देहाला चालतोय, त्या आत्म्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आणि म्हणून हे अज्ञान आहे. म्हणजे हे जगाचं तर आहेच आहे ज्ञान आणि अज्ञान, पण आत्म्याचं अज्ञान आणखी मोठं अज्ञान आमच्या जवळ आहे. अरे राम, म्हणजे अज्ञानाचा जास्त साठा आमच्या जवळ आहे. जगातल्या अनेक पदार्थांचा, वस्तूंचा ज्ञानाचा भाग आमच्यात आहे आणि शिवाय आत्म्याबद्दलचं पूर्ण अज्ञान आहे. तेव्हा तेव्हा आपल्याला समजायले ते नाहीच आहे, म्हणजे अज्ञान नाहीच आहे. आत्म्यामध्ये अज्ञान नाही. आता ते नाहीच ते म्हणजे कुठून म्हणून जन्मेना आहे असे सांगू कोणच नाही, या लागी नाही कोणीच होय अनादि हा. अहो जे जन्मच नाही त्याला तुम्ही काय नाव देणार? त्याची पत्रिका काय पाहणार? समजा एखादा पूर्व जन्माला झालेली आहे आणि गेले तुम्ही त्याच्या ज्योतिषाकडे, हो त्या मुलाची पत्रिका करून द्याला. तो ज्योतिष विचारतो कधी झालं त्यांना, काय झालं, आम्हाला तेच माहिती नाही. तसं जन्म माहिती नाही तुम्हाला, पण जन्म तरी झाला का त्याचा? नाही ना, ते पण माहिती नाही. आणि मग काय पत्रिका दिली? अहो त्याची कुंडली कशी म्हणणार नाही? जे पोरग जन्मालाच आलं नाहीये त्याची कुंडली लिहिता येते का? मानता येते का? तसं हे अज्ञान जर तुम्ही विचारायला गेला का हे अज्ञान कुठून आलं, कसं आलं, म्हणून येते काही माहिती नाही मला, पण आहे खरी आमच्यामध्ये. मग ते आहे कशावर? आम्हाला वाटतं, आणि वाटतं काय पुष्कळ तुम्हाला वाटतं, पण सिद्ध करता येतं का? म्हणून अज्ञान जे आहे ते आम्हाला सिद्धही करता येत नाही, सांगता येत नाही. कुठून आलं, कसं आलं, कुठे आहे, किती आहे, केव्हा आहे, काहीच नाही. असं जे अज्ञान आहे ते अज्ञान आणि त्याच्या सापेक्ष दुसरं जे ज्ञान त्याला चिटकून असलेलं हे ज्ञान आणि अज्ञान आमच्यामध्ये जे आहे ते देहबुद्धीच आहे. जीव भावात आहे, आम्ही देहालाच आत्मा समजून राहिलो. आणि ही जी समज आहे की मी कोण, हा देह, हे शरीर, ही इंद्रिय, याला मी आत्मा समजतो. अरे आत्मा पूर्ण आहे, कसा आहे, काय आहे, त्याचं तर अज्ञान आहे पूर्ण. आणि मग तुम्ही देहाला चिटकून तोच आत्मा आहे, मी आत्मा असं जे तुम्ही म्हणतात ते फार मोठं अज्ञान आहे. ज्ञानू आपल्याला हे सगळं अज्ञान दूर करण्यासाठी त्याचं खंडन करून राहिले आपल्याला. ज्ञानवंतात वांझेची आलेका कैशी जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका ते कल्पना. आकाशात निळा रंग दिसतो तो खरा आहे का? आकाशाला कोणी निळा रंग दिलेला आहे का म्हणून ते निळ झाले का? नाही, कल्पित गोष्ट आहे. अशा प्रकारे ज्ञानवांचा हा जो विचार आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की अज्ञान नावाची गोष्टच नाहीये, कल्पित आहे. आमच्या जवळ जे अज्ञान आहे ते
आम्ही आमच्या कल्पनेनं निर्माण केलेला आहे. हा महत्वाचा विषय आहे. आपल्याला सांगत होते, 5वी ओवी काल झालेली होती आपली. 5वी झाली ना. जे जाणण्याच्या घरी खोचलेही आनंद तरी, काही चांदण्या ठेदरी मृदुजळाची. ज्ञानोबांच्या उपमा इतक्या सखल आहेत. ज्ञानोबा सांगणारे हे ज्ञान बर कशामुळे आम्हाला अज्ञान आणि ज्ञान ही जी जोडी आमच्या अंतःकरणामध्ये आहे, या जोडीने आम्हाला का दाखवलं? ज्ञानोबा सांगणारे की ज्ञानाच्या घरी अज्ञान आहे, ज्ञानाच्या जवळ अज्ञान आहे, असं जे आम्ही समजतो. कारण आमचं अज्ञान ज्ञानाने दूर होतं. ज्ञानाने दूर होणार हे जे अज्ञान आहे आमच्या जवळ, ते आम्हाला ज्ञान झालं की नाही होतं. आणि ते ज्ञान कुठे मग ते ज्ञानही आमच्या जवळ आहे. असे ज्ञान आणि अज्ञान नावाचे 2 प्रकार आहेत. ज्ञानोबा याला उदाहरण देतात. एका घरामध्ये जुळे भाऊ जन्माला आले. 2 बालक जन्माला एकाच वेळी येतात तेव्हा जुळे होतात त्याला. आता हे जे जुळेपण आहे बालकांचं, ते इतकं समज सारखं असतं. त्या अगोदर आलेलं जे बालक असतं ते मोठं, आणि त्यानंतर आलेलं जन्माला आलेलं ते लहान. तेव्हा लहान आणि मोठा हा जो भेद त्यांच्यामध्ये पाडला, तो वेळेचा भाव. होता तसं हे अज्ञान आधी आलं का ज्ञान आधी आलं? अज्ञान केव्हा आलं हे तर आता आम्हाला माहितीच नाही, त्याला अनादी सांगतात. ज्ञान तरी केव्हा आलं? तात्पर्य असं की ज्ञान आणि अज्ञान हे जुळे 2 भाऊ आहेत. दिसायला दोन्ही सारखे येतात, जसे तोंडावळे दोघांचे सारखे असतात जुळे भावांचे. जुळी बरोबर पाहिली आपण तर बाहेरच्या माणसाला कळणार सुद्धा नाही की कोणता मोठा आणि कोणता लहान, इतके सारखे असतात. समजा एक लपून ठेवला आणि दुसरा दाखवला आपण, ओळखा बरं कोणता मोठा आहे? कारण तो पहिला लपून ठेवलेला आहे, एक लपून ठेवलेला आहे, दुसरा दाखवलेला आहे. आपल्याला माहिती नाही, आपण म्हणतो हाच मोठा असेल. मग हा लपून ठेवला आणि दुसरा दाखवला, आता ओळखा बरं कोणता आहे? तो दाखवून राहिले तुम्ही आम्हाला का? तुम्ही ना दुसरं दाखवलंय तुम्हाला, ओळखा ना तुम्ही. तसं हे अज्ञान आणि ज्ञान 2 भावंड आहेत. या अज्ञानाला लपवलं की ज्ञान दिसतं, आणि ज्ञान लपवून ठेवलं की अज्ञान दिसतं. अरे 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 काय स्थिती झाली आमची. मग यात खरं कोणतं आणि खोटं कोणतं? जसं त्या ठिकाणी मोठा कोणता लहान कोणता ओळखता येत नाही, तसं अज्ञानाच्या बाबतीमध्ये खरं कोण आणि खोटं कोण. दिसायला दोन्ही सारखे दिसतात, काही आम्हाला समजत नाही. आणि हे जे अज्ञान म्हणून ज्याला म्हणतात, हे अज्ञान या आमच्या जगाच्या ज्ञानाच्या सहवासाने राहत, त्याच्या बरोबरीने राहतात, त्याच्या आश्रयाने राहत, ते त्याच्या घरातच राहत. ते त्यामुळे अज्ञान आणि ज्ञान या
दोन प्रकारांचा आम्हाला उमज पडत नाही, समज येत नाही. आता ज्याला समज म्हणतात त्याला जाणीव असं म्हणतात, आणि ज्याला समजत नाही असं म्हणतात त्याला नेणीव म्हणतात. नेणीव म्हणजे न जाणणे आणि जाणीव म्हणजे समज आहे. याचे कळतं सोपे शब्द आहेत ना. आता शब्द वेगवेगळे बदलतो मी. जाणीव आणि नेणीव असे अज्ञानासाठी दोन शब्द, ज्ञान आणि अज्ञानासाठी दोन शब्द वापरले जातात. आणि ही जाणीव आणि नेणीव आमच्याच ठिकाणी. जाणीव आपल्याला इंद्रियांनी होते. इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणीव होते, म्हणजे कळतं आपल्याला, जाणतो आपण. हे घड्याळ आहे, डोळे दाखवतात, डोळ्यांनी रूप दाखवले जातात, कानाने शब्द ऐकले जातात, जिभेने रस चाकले जातात, हातापायांनी स्पर्श करतो, नाकाने सुगंध करतो, गंध करतो. हे जे कळणं आहे याला जाणीव म्हणतात. आणि हे जाणण्याचं कार्य आमची इंद्रिय करतात, ज्ञानेंद्रिय करतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय नाव दिले गेले, कारण ती इंद्रिय जाणण्याचं काम करतात, जाणतात. परंतु त्याच इंद्रियांनी हेही दाखवलेलं आहे की बा हे मला माहिती नाही. आकाशाचा वास आहे, मला नाही माहिती बा हे काय, असं वास नाही घेतलेला पूर्वी. अज्ञान. त्या आकाशात काय पाहिलं का तुम्ही? दिसतं खरं, पण ते काय आहे माहिती. अज्ञान. हा शब्द तुम्ही ऐकला का? तो ऐकला. काय होतो याचा अर्थ? माहिती. अज्ञान. तात्पर्य ज्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होतं त्याच इंद्रियांच्या जवळ अज्ञानही आहे. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान आमच्या इंद्रियांच्या जवळ, म्हणजे नेणीव आणि जाणीव या दोन प्रक्रिया आमच्या इंद्रियांच्या सतत आहेत. तर आपल्याला ज्ञानोबा सांगून राहिले, जर अज्ञानच नाहीये, अज्ञान हे खोटं आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, तुम्ही कल्पना करता म्हणून ते आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगणार आहे. मग जर अज्ञान खोटं आहे तर मग त्याच्या सहवासाने राहणारं जे ज्ञान आहे ते तरी खरं का? तर ज्ञानोबा आता ते पुढच्या प्रकरणात सांगणार आहे तेही खोटं. आता असे सांगून राहिले की ते ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही कल्पित आहे. आता हा जो कल्पनेचा भाग आहे हा आज आम्हाला समजत नाही, कारण आम्ही देवबुद्धीत आहोत, आम्ही जीव भावात आहोत, आम्हाला आत्म्याचं ज्ञान नाहीये. आणि जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान नाहीये तोपर्यंत आम्हाला हे कल्पित आहे हे पटत नाही, हे खरं आहे हेच पटतं. तेव्हा 6व्या ओळीमध्ये आज ज्ञानोबा आपल्याला सांगतो, आणि ज्ञान हे जे म्हणजे, ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पहा तुझे. अगदी स्पष्ट सांगताय ज्ञानोबा, ज्याला तू ज्ञान ज्ञान म्हणतात या जगामधलं त्याचं दुसरं नाव आहे अज्ञान. ते अज्ञानाची तुझे, ते दुसरं अज्ञानच आहे. ह्या जगातलं जे ज्ञान 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 म्हणतात ते अज्ञानाचंच एक वेगळं स्वरूप आहे. ते लोक आपल्याला चिडून जातील, बरं ते म्हणतात काय सांगता तुम्ही, आमचा अनुभव असा आहे तुम्ही काहीतरी सांगून राहिले. तेव्हा हे लोकांना पटणार नाही. त्यांच्या काही पूर्वी ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या मजबूत बसलेल्या डोक्यामध्ये की त्या हलवणं काढणं बाहेर कठीण आहे.
म्हणून ज्ञानोबाचं हे जे काम आहे आज की अज्ञानाला खोटं ठरवणं आणि त्याच्याबरोबर त्या ज्ञानालाही खोटं ठरवणं, हे इतकं कठीण कार्य आहे की हे कार्य ज्ञानोबांना विस्ताराने समजून 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 सांगावं लागलेलं आहे. तथापि काय परिणाम त्याचा शेवटी काय जो येतो, पण आज तरी खात्री देता येत नाही. याचं कारण मुख्य असं आहे की आत्म्याबद्दलच आपल्याला अज्ञान आहे. आणि जेव्हा आम्ही आत्मस्वरूपामध्ये जाऊ त्यावेळेला मग आमची ही खात्री पडेल. आज आम्हाला हे पटणार नाही. तेव्हा ज्ञानोबा 6व्या ओळीत सांगून राहिले, ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञान छिपा तुझे, एक लपवून दाविजे एक नव्हे. एक लपवून दुसरं दाखवलं, जसे ते दूध जुळे भाऊ दाखवले जातात त्याप्रमाणे या ज्ञान अज्ञानाची लफाछपी करून एक दाखवलं तर आम्हाला ओळखता येणार नाही हे ज्ञान आहे का हे अज्ञान आहे. कारण दिसायला दोन्ही सारखेच आहे, एकमेकांचे ते जुळे आहेत. म्हणून हे व्यवहारातलं जगाचं ज्ञान अज्ञानाबद्दल होत आहे बरं का ज्ञानोबा आपल्याला. आणि ज्ञानोबा जेव्हा ज्ञानाबद्दल सांगतील आणखी त्यावेळेला ते आत्म्याबद्दल बोलतील. आत्मस्थितीमध्ये जे ज्ञान आहे तिथं अज्ञान नाहीच आहे तुमचं, आणि तुमचं हे ज्ञानही नाही तिथं. जगाचं व्यवहाराचं ज्ञान आणि अज्ञान ही जी जोडी आहे ती आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा शुद्ध सात्विक स्वयंभू स्वयंप्रकाशित असा ज्ञान घन आहे. तेव्हा हे तुमच्या जगाचं ज्ञान आणि अज्ञान हे तुम्ही कल्पून ठेवलेलं आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ते वापरता. तेव्हा ज्ञानोबा या ज्ञानाबद्दल जास्त बोलत नाही. कारण ज्ञानाचं खंडन आता ते पुढच्या प्रकरणात 8व्या प्रकरणात करणार आहे. आधी अज्ञान तर जाऊ द्या, तुमचं अज्ञानाचं खंडन तर होऊन जाऊ द्या. अज्ञान नाही असं समजून पटू द्या आधी. आणि ते पटवण्यासाठी हा 7व्या प्रकरणाचा विषय आहे. या 7व्या प्रकरणामध्ये ते अज्ञानाचं खंडन करून राहिले. म्हणून 7वी ओवी येते, असो आता हा प्रस्ताव, आता या प्रारंभिक गोष्टी राहू द्या. प्रस्ताव म्हणजे प्रारंभिक प्रस्तावना. आधी अज्ञानाचा धांडोळा घेऊ. आधी आपण अज्ञानाला शोधून पाहू, त्याचा धांडोळा घेऊ म्हणजे त्याला आपण धुंडून काढू. मग त्याच्या आसाची लाहो ज्ञानची लटके. आणि मग आपलं अज्ञान जर खोटं ठरलं, आधी अज्ञानाचा शोध घेऊ आपण, आणि हे अज्ञान आपल्याला सापडल्यानंतर ते जर आपल्याला मिथ्या खोटं वाटलं तर मग तत्सापेक्ष असलेलं जे ज्ञान आहे ते खोटंच आहे हे सिद्ध होईल, आपोआप सिद्ध होऊन जाईल. म्हणून या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला अज्ञानाचं खंडन करून राहिलेले, अज्ञानाला घालून राहिले, अज्ञान खोटं ठरवून राहिलेले. 8वी ओवी येते बा आता. अज्ञान कुठे राहतं, कुठं? अज्ञानाला आश्रय कोणाचा आहे ते ज्ञानोबा आपल्याला सांगताय. या अज्ञान ज्ञानाते अंगीच आहे जिथे, तरी जेथे असे तया ते नेण कान करी. हा सुंदर प्रश्न विचारलाय. अज्ञान या ज्ञानाला त्याच्या जवळ राहतं आणि ज्ञानाला झाकून टाकतं. अज्ञानाचं एक कार्य आहे आवरण घालणं आणि विक्षेप आणणं. हे दोन त्याची कामं असतात. शास्त्रामध्ये अज्ञान काय करतं आम्हाला? अज्ञान आम्हाला आवरण आणतं, झाकण घालतं, आणि अज्ञान आमच्या मनामध्ये विक्षेप निर्माण करतं, शंका निर्माण करतं. विक्षेप म्हणजे अज्ञानाची ही दोन महत्वाची कामं आहेत अज्ञानाची.
आणि जेव्हा आमच्या मनामध्ये अज्ञान असतं किंवा आम्हाला जेव्हा अज्ञान आडवं येतं एखाद्या कार्यामध्ये, त्यावेळेला एकतर आवरणाने ते आम्हाला अडवतं किंवा विक्षेपाने अडवतं. आता ज्ञानू आपल्याला सांगून राहिले, जर अज्ञान ज्ञानाला झाकून टाकत असेल तर आवरण घालणं त्याचं काम आहे. आवरण म्हणजे काय? झाकण. अज्ञान जर आवरणाने ज्ञानाला झाकून टाकत असेल, व्यसनाने, कशाने, मग जाणवतात. मग ज्ञान जर झाकलं गेलं अज्ञानाकडून, मग ते दिसेल का? जो झाकलेला पदार्थ असतो तो दिसतो का? नाही. समजा एक दिवा घेतला, आपण पेटवला आणि त्याच्यावर मडकं ठेवून दिलं, झाकण. बघा, मेलेल्या माणसाच्या तिकडे गेल्यानंतर तिथे एक दिवा लावतात आणि तो दिवा झाकून ठेवतात. अशी प्रथा आहे बरं का आपल्या हिंदू समाजामध्ये. मोठं सूचक येते. काय सूचक येते? गेलं ते अज्ञान. अरे देह गेलेला आहे, त्याचा आत्मा नाही. मडकवरती आहे ना, तो देह आहे. हा देह जो आहे ना आपला, हा मडक्यासारखा आहे. आणि मध्ये जो तेज आहे ना, तो आत्मा आहे. तेव्हा मेलेल्या माणसाच्या जिथं त्याला ठेवलेलं असतं घरामध्ये, तिथं ते मडकं आणि तो दिवा लावून ठेवतात आणि त्याला ते झाकण ठेवतात. मडकं सूचक आहे ते. पण आम्हाला कोण सांगतं? ते माहिती प्रथा पडली म्हणून लोक लावतात, ते करतात. ते तसं ज्ञान म्हणतात, जर अज्ञानाने ज्ञानाला झाकून टाकलं असेल तर ज्ञान दिसेल का? नाही दिसणार. जसं तो दिवा दिसत नाही झाकून टाकल्यामुळे, तसं अज्ञान जर त्या ज्ञानावर आलं तर दिसेल का? म्हणजे नाही दिसत. मग पाहणाऱ्यांना जर समजा पाहायचं म्हटलं, आता आम्हाला मग ज्ञान पाहायचं असलं तर त्याला ज्ञान दिसेल का? नाही दिसत. का? कारण त्याच्यावर झाकण आहे. कारण झाकण जे असतं ते झाकणच अगोदर दिसेल ना त्याला. पुष्कळशा अशा जुन्या विहिरी आहेत बघा. आता त्या सगळ्या जुन्या विहिरी उकळून पाणी भरून राहिले, पाणी पाहिजे म्हणून. ही गोष्ट वेगळी. परंतु पूर्वीच्या काळी या जुन्या विहिरी अशा पडलेल्या असायच्या, कोणी पाणी पित नसे त्यांच्या. मग त्यांच्यावर शेवाळ यायचं. शेवाळ हे सुद्धा पाण्यापासूनच तयार झाले ना. दुसरं कोणी आणून टाकलं तिथं? नाही. त्या पाण्यामुळे शेवाळ बनलं आणि त्या शेवाळाने त्या पाण्याला झाकून टाकलं. भरून पाहायला आपण पाहतो त्या विहिरीमध्ये तर आपल्याला शेवाळ दिसत, पाणी दिसत नाही. मग हे शेवाळ कोणी बनवलं? पाण्याने. हे खरं की नाही? तसं अज्ञान कोणी तयार केलं? ज्ञान. बाबा हे अज्ञान त्या ज्ञानापासून तयार होतं आणि त्या ज्ञानाच्या अंगावर राहतं, त्याच्या आश्रयाने राहतं. म्हणजे त्याच्या शरीरावर झोपतं ते ज्ञानाच्या. असं हे जे अज्ञान म्हणून आहे, ते अज्ञान त्या ज्ञानाला झाकून टाकल्यामुळे ते ज्ञान आम्हाला कळत नाही. ज्ञान म्हणतात, आता आत्म्याकडे चला. आपण हे जगाचं जाऊ दे आता. ज्ञान आता चला आत्म्याकडे. आपल्या देहात येतो बरं. चला कारण दुसरीकडे कुठे जायचं नाही. आणखी तो आत्मा आपल्या देहामध्ये की नाही. अरे हे विसरून गेला का तुम्ही? आपल्या देहामध्ये आत्मा आहे, तो मुख्य आहे ना. चला मग आत्म्याकडे. मग तो आत्मा कळतो का तुम्हाला? नाही.
का नाही कळत? म्हणजे अज्ञान. म्हणजे त्या अज्ञानाने या आत्म्यावर पण झाकण आणलं की नाही. आत्मा न कळणं, जो आमच्या देहात असून सुद्धा आम्हाला कळत नाही असं म्हणता तुम्ही, मग त्याला कोणी झाकलं? आमच्या अज्ञानाने. कळत नाही ना, नेणीव झाली ना त्याची. असा हा जो आत्मराज आहे आमच्या देहामध्ये, तो झाकला गेला आणि झाकला गेल्यामुळे तो आम्हाला कळत नाही, दिसत नाही असा मी म्हणतो. ज्ञान म्हणतात मग आत्म्यालाही त्याने अज्ञानी बनवून टाकलं का? त्या अज्ञानाने अज्ञान झाकलंय खरं, आत्मा दिसत नाही त्यामुळे हे खरं. मग तो जो कोणी आत्मा आहे आमच्या देहामध्ये, तो अज्ञानी होऊन गेला का? नाही. तो कसा अज्ञानी होईल? कारण हे जे अज्ञान आम्हाला कळतं ना, ते सुद्धा त्या आत्म्याच्या चैतन्यामुळे, ज्ञानामुळे कळतात. तेव्हा तो आत्मा जरी झाकला गेला असला तरी सुद्धा तो हे अज्ञान दाखवतो आम्हाला. आत्म्यामुळेच अज्ञान कळतं मला, त्याच्या शक्तीनं आम्हाला ज्ञान होतं. ज्ञानोबांनी पुढचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात सूर्याच्या पुढे ढग येतात की नाही? आले ढग. मग सूर्य दिसतो का? म्हणे नाही दिसत. मग सूर्य दिसत नाही का? दिसत नाही तर ढग आले. मग ढग कोण दाखवतो तुम्हाला? अंधार आहे का त्यावेळेला? रात्र आहे का? म्हणे नाही. मग ते जे ढग तुम्ही पाहून राहिले, सूर्याच्या पुढे आलेले ढग, ते कशामुळे पाहून राहिले तुम्ही? पुन्हा सूर्यामुळेच पाहावे लागतील ते, कारण सूर्याचे प्रकाश किरण आहेत आणि त्या प्रकाश किरणामुळे ढग दिसतात. म्हणजे आडवे आलेले, आवरण झालेले सूर्याला जे ढग आहेत ते सुद्धा सूर्यामुळेच प्रगट झालेले आहेत. तसं आत्म्यावर आलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञानही त्या आत्म्याच्या ज्ञानाने आम्हाला कळतं. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे. त्याचा प्रकाश जाणण्यासाठी कोणी अज्ञान येऊ नाही तर कुठलं तुमचं ज्ञान येऊ, त्याचा उपयोग नाही. तो स्वयंप्रकाशी असल्यामुळे त्याला जाणण्यासाठी इतरांची गरज नाही. आणि तुम्ही त्याला किती झाकलं तरी तो काही मालवत नाही. दिव्यासारखा तो अखंड तेजस्वी आहे. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता सांगतायत, परमात्म्याच्या आत्म्याच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे हेही कल्पितच आहे. ते अज्ञान खरं नव्हे. अज्ञान जगातला असो वा आत्म्याच्या ठिकाणचं अज्ञान असो, अज्ञान म्हटलं की ते कल्पित आहे असं ज्ञानोबा आपल्याला आता सांगणार. हे बघा, हा अंधार आपल्याला दिसतो. डोळ्यांना काय दिसतोय आता? अंधार दिसतोय ना, अंधार स्पष्ट. म्हणजे आमच्या डोळ्यांना तो झाकण लावतो आणि त्या अंधारामुळे आम्हाला अंधारात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या दिसत नाही. इथे खरे की नाही? अंधार हा अज्ञानाचाच एक भाऊ आहे. तो आम्हाला आमच्या डोळ्यावर झाकण आणतो आणि ते झाकण असं आणतो की त्यामुळे त्या अंधारामध्ये असलेल्या ज्या वस्तू असतात त्या आम्हाला दिसत नाही. मग आता ज्ञानोबा आपल्याला असं विचारतात, मग अंधार खरा आहे का? ज्या अंधाराने तुमच्या डोळ्याला झाकण बसलं आणि तुम्हाला दिसत नाहीये अंधारातले पदार्थ, म्हणजे हा अंधार अज्ञानासारखा झाला ना. मग हा अंधार किंवा हे अज्ञान जे आहे खरं आहे का?
खरं जर असेल तर तुम्ही धरून आणा, दाखवा मला हातामध्ये, हे बघा हे हा अंधार घ्या, हा मुठभर अंधार आणला आणि घ्या, पहा बरं दिसतो का? अंधार पकडून आणता येतो का? अहो अंधार नावाची वस्तूच नाहीये. मग अंधार काय आहे? प्रकाशाचा अभाव आहे. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. प्रकाश नसणं म्हणजे अंधार आहे. तसं ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान आहे. मग अज्ञान खरं आहे का? नाही. अंधारासारखं जर ते असेल ते मिथ्या आहे, खोट आहे. या उदाहरणावरून ज्ञानोबांनी आपल्याला सहजगत्या सांगून टाकलं की ते जर अंधारासारखं असेल, ते जर आवरण टाकत असेल, ते जर झाकून टाकत असेल, तर त्या झाकण्याने आम्हाला दिसणार नाही हे खरं. परंतु हे जे झाकणारं अंधाराचं स्वरूप आहे, अज्ञानाचं स्वरूप आहे, हे खरं आहे का? त्यामुळे म्हणतात ते खरं नाहीये. कारण खरं जर असतं तर अज्ञानाला आम्ही पकडून आणलं असतं किंवा अंधाराला पकडून आणलं असतं तुमच्या पुढे. पण ते अज्ञान किंवा अंधार आम्हाला वस्तुरूप नाही नसल्यामुळे, अभावात्मक असल्यामुळे, ते अभावात्मक असल्यामुळे आम्हाला धरता येत नाही. दिसतं ते, वाटतं ते आहे म्हणून, परंतु वास्तविक त्याला कुठेही काहीही नाहीये वस्तू. त्याचा अभाव आहे, ते नाही अस्तित्वात. अस्तित्वात नसलेल्या वस्तूला आम्ही अस्तित्वात आहे असं समजतो, परंतु असंच नाही. मृगजळ दिसतं की नाही? दुरून दिसतं पाण्यासारखं ते मृगजळ, परंतु असतं का तिथं पाणी? नाही. ते जलासारखं दिसतं त्या हरणांना. मृगांना ते पाणी दिसतं म्हणून ते धावत जातात बिचारे, म्हणून त्याला मृगजळ म्हटलंय. ते मृगजळ जसं दिसतं पण असत नाही, अभावात्मक आहे ते, तसा अंधारही हा प्रकाशाचा अभाव आहे. तसं अज्ञान हे जे आहे ते अभावात्मक आहे. त्याला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही सिद्ध करू शकत नाही. फार सुंदर आता या पुढचा ज्ञानवंताचा हा 9व्या ओळीतला प्रकार पहा. अज्ञान जेथे असावे, अज्ञान जेथे असावे तेणे सर्व नेण होवावे, अशी जाती स्वभावे अज्ञानाची. बघा, ज्या ठिकाणी अज्ञान असतं ना त्या ठिकाणी सर्व नेण व्हावे म्हणजे नेणीव निर्माण होते, जाणीव नाही. अज्ञानाचं कार्य आहे न जाणू देणं. जाण होऊ द्यायचीच नाही, समजूत नाही होऊ द्यायची, समज नाही होऊ द्यायची. तेव्हा अशी जाती स्वभावे अज्ञानाची, ते माणसाला पूर्ण नेणिवेत नेत. अज्ञान जर असलं माणसामध्ये तर ते नेणिवेत होऊन जातं. नेणीव म्हणजे न जाणीव, जाणीव म्हणजे जे जाणता येतं ते जाणीव. जाणीव आणि नेणीव, जाणीव आहे ज्ञानामध्ये आणि नेणीव आहे अज्ञानामध्ये. आणि जर अज्ञानच असेल तर माणसाला पक्क ते नेणिवेमध्ये घेऊन जात, ते कळूच देत नाही. आणि मग तो मनुष्य सारखा हे सांगत होतो, मला काय कळत नाही बा, मला काही समजत नाही बा, मला काही येत नाही बा. का बरं रे? कारण त्याच्यामध्ये अज्ञान गेलं आणि अज्ञानामुळे ती नेणीव आली त्याच्यामध्ये. हा जो नाही 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 नाहीच म्हणून राहिला. म्हणून पोरं जे असताना शाळेत शिकणारी या प्रश्नाचं उत्तर वाचतं त्याला सांगितलेलं असतं, शाळेमध्ये शिकवलेलं असतं, पण परीक्षेच्या वेळेला त्याला ते येत नाही. का बरं येत नाही रे? कोणाच मला का समजत नाही. आता हे इथं वर्गात समजत होत पण इथं आडवं आलं ते अज्ञान. असं हे जे अज्ञान असतं ते माणसाला नेणीवेत घेऊन जात, न जाणण्याच्या अवस्थेत घेऊन जात माणसाला. मग असं हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान आता आपल्याला खोदून बाजूला फेकलं पाहिजे की नाही. आणि म्हणून त्याचं खंडन करण्याचं या
प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी चालवलेलं आहे. अज्ञानाचं खंडन कसं करायचं, आता अज्ञान कसं नाहीसं करायचं, अज्ञान नाहीसे कसं ठरवायचं, त्याचा शोध कसा घ्यायचा, हा प्रकार आता या ठिकाणी आता ज्ञानोबा आपल्याला इथून या प्रकरणातून सांगणार आहेत. आणि साधकांनी जर हे अज्ञान समजून नाही घेतलं, ते जर इतर लोकांप्रमाणे अज्ञानी समजून राहिले, मग साधक आणि असाधक यांच्यामध्ये काय फरक राहणार आहे? अरे कशाला झाले साधक? मग आम्ही साधक एवढ्यासाठी झालो आहोत महाराज की आम्हाला जी दीक्षा झालेली आहे कुंडलिनी सिद्ध महायोगाची, ती शक्ती देवता आम्हाला हे अज्ञानाचं पटल दूर करण्यासाठी ती शक्ती कार्य करते आणि आमचं अज्ञान घालवते आणि आम्हाला त्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जाते. म्हणून आम्ही दीक्षा घेतलेली आहे. म्हणून मी साधना केली पाहिजे, या साधनेमध्ये रमलं पाहिजे, गुंतलं पाहिजे. अशा प्रकारचा हा विषय साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगतील. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.